नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ए टू झेड पोलीस भरती या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत 7 मे आणि 8 मे या 2 दिवसातील चालू घडामोडीची जी काही अतिमहत्त्वाचे प्रश्न राहणार आहे ते 10 ते 12 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला चालू घडामोडीची जे काही नवीन व्हिडिओ असतील ते सर्व मिळून जातील। तर व्हिडिओला सुरुवात करू। आजचा पहिला प्रश्न दिलेला आहे तुम्हाला, 10 मे ते 31 मे दरम्यान 2025 ची 72वी मिस वर्ल्ड स्पर्धा कुठे होणार आहे? हा प्रश्न व्यवस्थित लक्ष द्या। 10 ते 31 मे पर्यंत 2025 ची जी काही 72वी मिस वर्ल्ड स्पर्धा होणार आहे ते कोणत्या ठिकाणी होणार आहे असा त्यांनी प्रश्न केलेला आहे। ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला, उत्तर प्रदेश, गुजरात, तेलंगणा, मध्य प्रदेश। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील तेलंगणा या ठिकाणी 2025 ची जी काही 72वी मिस वर्ल्ड स्पर्धा राहणार आहे त्या होणार आहे। 2024च्या ज्या काही 71व्या मिस वर्ल्ड स्पर्धा होत्या त्या मुंबईमध्ये झालेल्या होत्या। 2025 म्हटलं तर तेलंगणामध्ये राहणार आहे। 2024 जर विचारलं तर मुंबई या ठिकाणी झालेले आहे। 2024 ची 71वी मिस वर्ल्ड विजेती कोण असा जर प्रश्न केला तर क्रिस्टिना प्लिस्कोवा असं त्यांचं नाव राहील, की ज्या महिलेने 2024 मध्ये 71व्या ज्या काही मिस वर्ल्ड स्पर्धा झालेल्या आहेत त्याचा काय मिळालेला आहे, विजेता पद मिळवलेलं आहे। आणि 2025 ची जर कितवी मिस वर्ल्ड स्पर्धा आहे म्हटलं तर 72वी स्पर्धा राहणार आहे, लक्षात ठेवा। मिस वर्ल्ड या स्पर्धेची सुरुवात जर विचारली तर सुरुवात झालेली आहे 1951 मध्ये युनायटेड किंगडम या देशातून झालेली आहे। कुठून झालेली आहे म्हटलं तर कुठून म्हणणार आहे तुम्ही, युनायटेड किंगडम म्हणजे यूके या ठिकाणून झालेली आहे। प्रश्न क्रमांक 2 पाहू आपण। सध्या भारत आणि पाकिस्तान या 2 देशांदरम्यान युद्धजन्य परिस्थिती आहे त्या संबंधित किंवा त्याची रिलेटेड म्हणून हा प्रश्न इथे ॲड केलेला आहे। भारतात आजपर्यंत किती वेळा आणीबाणी लागू झालेली आहे? भारतात आजपर्यंत किती वेळा आणीबाणी लागू झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 दिलेला आहे तुम्हाला, 3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा आणि 2 वेळा। तर याचं योग्य उत्तर राहणार आहे की भारतात आजपर्यंत 3 वेळा आणीबाणी लागू झालेली आहे। तर ज्या काही 3 आणीबाणी राहणार आहे त्या 3 आणीबाणी कोणत्या कोणत्या काळामध्ये लागू झाल्या ते पाहून या। जी काही पहिली आणीबाणी राहणार आहे ती 20 ऑक्टोबर 1962 मध्ये, वर्ष लक्षात ठेवा 1962 मध्ये चीनचे जेव्हा आक्रमण झालेले होते तेव्हा ही आणीबाणी लागू झालेली आहे। तेव्हा पंतप्रधान जर विचारले तर पंतप्रधान पंडित नेहरू हे होते। ही राहणार आहे तुमची पहिली आणीबाणी 1962 मध्ये, चीनचे युद्ध जेव्हा झाले त्यावेळेस 1962 मध्ये। दुसरी आणीबाणी तुमची 71 मध्ये लागलेली आहे, पण त्याच्यानंतर 1965 मध्ये समजून घ्या पाकिस्तानाने भारतावर आक्रमण केलेले होते। आता ते आक्रमण कधी केले म्हटलं तर 1965 मध्ये केलेले होते। 1962 मध्ये भारतावर आणीबाणी लागू होती। 1965 मध्ये पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले होते, तेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये ताश्कंद करार झालेला होता। मग हा ताश्कंद करार कधी झालेला म्हटलं तर 10 जानेवारी 1966 या रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये काय झालेला होता, ताश्कंद करार झालेला होता। आता जेव्हा हा ताश्कंद करार झाला किंवा जेव्हा पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले 1965, यावेळेस भारताचे पंतप्रधान कोण होते म्हटलं तर त्याचं उत्तर राहणार आहे लाल बहादूर शास्त्री काय होते भारताचे पंतप्रधान। आता तुम्हाला आणीबाणी तर विचारणारच आहे, पण ज्यावेळेस ही आणीबाणी लागू झाली त्यावेळेस भारताचे पंतप्रधान कोण होते असा सुद्धा का राहणार आहे, प्रश्न राहणार आहे। पहिली आणीबाणी जेव्हा लागू झाली तेव्हा 1962 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, जेव्हा ताश्कंद करार झालेला होता तेव्हा पंतप्रधान कोण होते, लाल बहादूर शास्त्री। आता जी काही दुसरी आणीबाणी लागू झाली ती झाली होती 1971 मध्ये, पुन्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जे काही युद्ध झालेलं होतं त्यावेळेस 1971 मध्ये भारतामध्ये तिसरी आणीबाणी लागू झाली, दुसरी आणीबाणी लागू झाली। त्याच्यानंतर तिसरी आणीबाणी जर विचारली तर तिसरी आणीबाणी राहणार आहे 25 जून 1975 मध्ये इंदिरा गांधी यांनी अंतर्गत सुरक्षेसाठी काय, शांततेसाठी भारतामध्ये आणीबाणी लागू केली होती 1975 मध्ये तिसरी आणीबाणी। आता जेव्हा 1971 मध्ये दुसरी आणीबाणी लागू झाली होती ती बंद नव्हती झाली तिसरी आणीबाणीपर्यंत, म्हणजे दुसरी आणीबाणी चालू असताना तिसरी आणीबाणी लागू झाली असं तुम्ही समजा।
आता जेव्हा तिसरी आणीबाणी लागू झाली तेव्हा भारताच्या पंतप्रधान कोण होत्या म्हटलं तर त्यांचं नाव राहणार आहे इंदिरा गांधी. इथे टिपमध्ये हा IMP पॉईंट लक्षात ठेवा तुम्ही, म्हणजे तुम्हाला समजून जाईल. दुसरी आणि तिसरी आणीबाणी जे काही राहणार आहे ती 1977 मध्ये संपली. म्हणजे याचा अर्थ असा राहणार आहे की दुसरी आणीबाणी चालू असतानाच तिसरी आणीबाणी लागलेली होती. आणि ह्या दोन्ही जर म्हटलं कधी संपल्या म्हटलं तर 1977 मध्ये. हे का राहणार आहे, जे काही भारतामध्ये आजपर्यंत आणीबाणी लागू झालेले आहे त्यांच्यावर का राहणार आहे महत्त्वाचे पॉईंट. प्रश्न क्रमांक 3 पाहू आपण. युद्धजन्य परिस्थिती आहे त्यावर हा एक महत्त्वाचा छोटासा पॉईंट. S-400 तुम्ही आता न्यूजपेपरमध्ये किंवा जे काही रील्स वगैरे असेल त्याच्यामध्ये पाहताय. त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती जर म्हटलं तर 2-3च मुद्दे राहणार आहे की जे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने काय राहणार आहे महत्त्वाची म्हणा किंवा ते विचारले जातील. सध्या जम्मूमध्ये आणि पाकिस्तानामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे. पाकिस्तानने भारतावर हल्ला केलेला आहे, पण जो काही हल्ला केलेला आहे तो S-400ने काय केलेला आहे थांबवलेला आहे. आता S-400 हे काय आहे म्हटलं तर इकडे तुम्हाला माहिती दिलेली आहे. S-400 हे जगातील सर्वात प्रगत आणि सर्वात शक्तिशाली जमिनीवरून हवेत, म्हणजे जमिनीवरून कुठे मारा करतो, हवेत, जमिनीवरून हवेत मारा करणारे काय आहे क्षेपणास्त्र आहे. क्षेपणास्त्र हा शब्द काय करा लक्षात ठेवा. जमिनीवरून हवेत मारा करणारे सर्वात प्रगत म्हणजे सर्वात ॲडव्हान्स म्हणा आणि सर्वात पॉवरफुल काय म्हणणार आहे तुम्ही क्षेपणास्त्र म्हणा, काय राहणार आहे S-400. भारताने याला काय नाव दिले तर म्हटलं तर काय राहणार आहे सुदर्शन चक्र असे नाव दिलेलं आहे. हा सुद्धा एक नाव व्यवस्थित लक्षात ठेवा. S-400ला भारताने काय नाव दिले आहे म्हटलं तर त्याचं एक उत्तर काय असायला पाहिजे सुदर्शन चक्र. त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे. सतलज नदी जी काही राहणार आहे याच्या पाणी वाटपावरून सध्या कोणत्या 2 राज्यात वाद चालू आहे. ऑप्शन पहिला दिलेला आहे तुम्हाला पंजाब व हरियाणा, दुसरा ऑप्शन हरियाणा व दिल्ली, तिसरा ऑप्शन पंजाब उत्तराखंड, चौथा ऑप्शन हिमाचल प्रदेश व पंजाब. तर याचं योग्य उत्तर राहणार आहे पंजाब आणि हरियाणा हे जे काही 2 राज्य राहणार आहे यांच्यामध्ये सतलज नदीवरून पाणी वाटपावरून काय चालू आहे वादविवाद चालू आहे. सतलज नदीवरून वादविवाद चालू आहे. इथे दिले आहे तुम्हाला पंजाब आणि हरियाणा वॉटर डिस्प्यूट हे जे काही सतलज नदी राहणार आहे त्याच्यावरून काय चालू आहे वादविवाद चालू आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तुम्हाला 4 दिलेला आहे. नुकतेच कोणत्या भारतीय क्रिकेट खेळाडूने कसोटीमधून निवृत्ती घेतलेली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे, पण याच्यावर जे काही इतर तुमचे खेळाडू आहे ज्यांनी सध्या नवीन जे असतील की ज्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या खेळांमधून काय घेतलेली आहे निवृत्ती घेतलेली आहे ते प्रश्न सुद्धा काय राहणार आहे तुमच्यासाठी महत्त्वाचे राहणार आहे. मग नुकतेच कोणत्या भारतीय खेळाडूने क्रिकेटमधून कसोटी सामन्यातून म्हणा किंवा कसोटी हे जे काही फॉर्मॅट राहणार आहे त्याची निवृत्ती घेतली. तर ऑप्शन दिलेला आहे विराट कोहली, MS धोनी, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा. तर याचे योग्य उत्तर राहणार आहे रोहित शर्मा हे जे काही भारताचे कॅप्टन होते कसोटीचे त्यांनी काय केलेले आहे कसोटी फॉर्मॅटमधून काय केले आहे भारताकडून काय घेतलेली आहे निवृत्ती घेतलेली आहे. मग त्यांचा जर समजून घ्या तुम्हाला पहिला सामना जर विचारला तर कसोटीचा पहिला सामना कसोटी लक्षात ठेवा 6 नोव्हेंबर 2012 वेस्ट इंडिज विरुद्ध कोणत्या देशाविरुद्ध वेस्ट इंडिज या देशाविरुद्ध 2012 मध्ये पहिला सामना खेळलेला होता. आणि शेवटचा जर कसोटीचा सामना जर विचारला तर तो 26 नोव्हेंबर 2024 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळलेला होता. ऑस्ट्रेलिया विरुद्ध मेलबर्नमध्ये रोहित शर्माने काय केलेले आहे दोन्ही सामने खेळलेले आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध वेगळा राहील इकडे, पण शेवटचा सामना जर विचारला तर 26 डिसेंबर 2024 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध मेलबर्न येथे खेळलेले आहे. मग आता जे काही नवीन खेळाडू असतील ज्यांनी सध्या इथे काय केलेली आहे निवृत्ती घेतलेली आहे तसे जे काही नवीन खेळाडू आहे त्यांच्यावर महत्त्वाची क्वेश्चन इथे पाहून घेऊ. वंदना कटारिया ही महिला राहील की ज्यांनी हॉकीमधून निवृत्ती घेतलेली आहे. तुम्हाला जर क्वेश्चन विचारलं वंदना कटारिया ही भारतीय खेळाडू आहे यांनी सध्या निवृत्ती घेतलेली आहे तर त्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे म्हटलं तर हॉकी खेळाशी संबंधित राहणार आहे किंवा हॉकी खेळाशी संबंधित असणाऱ्या खालीलपैकी कोणत्या खेळाडू आहे असा प्रश्न विचारला तर वंदना कटारिया या लक्षात ठेवायचं आहे. किंवा तुम्हाला जोड्या लावा वगैरे वर सुद्धा क्वेश्चन विचारू शकतो म्हणून हे सगळे काय राहणार आहे महत्त्वाचे राहणार आहे. त्याच्यानंतर बी सुमित रेड्डी
यांनी बॅडमिंटन या खेळातून काय घेतलेली आहे, निवृत्ती घेतलेली आहे. बी वरून बॅडमिंटन लक्षात ठेवा. वंदना कटारियावर मागचा जो काही आपला व्हिडिओ राहणार आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन घेतलेला होता आपण. त्याच्यानंतर मुशिफुर रहिमान यांनी कोणत्या खेळातून निवृत्ती घेतली म्हटलं तर क्रिकेटमधून तुम्ही ऐकलं असेल, बांगलादेशचा खेळाडू आहे तो. मुशिफुर रहमान यांनी कोणत्या खेळातून निवृत्ती घेतली म्हटलं तर क्रिकेट लक्षात ठेवा. स्टीव्ह स्मिथ हा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू होता, ऑस्ट्रेलिया संघाचा कप्तान. यांनी एकदिवसीय क्रिकेटमधून काय केलेली आहे, निवृत्ती घेतलेली आहे. ऑस्ट्रेलियाचा खेळाडू. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जेव्हा झाली त्याच्यानंतर त्यांनी काय केलेली आहे, निवृत्तीची घोषणा केलेली आहे. त्याच्यानंतर मार्टिन गुप्टिल हे जुने खेळाडू होते, यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. ते न्यूझीलंडचे खेळाडू आहे. त्याच्यानंतर रविचंद्रन अश्विनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे, सर्वच फॉर्मॅटमधून IPL सोडून. त्याच्यानंतर प्रज्ञेश गुणेश्वर यांनी कोणत्या खेळातून म्हटलं तर टेनिसमधून निवृत्ती घेतलेली आहे. हे जे काही खेळाडू असतील ज्यांनी निवृत्तीच्या घोषणा केलेल्या आहेत, सर्व महत्त्वाचे आहे, व्यवस्थित नोट्समध्ये लिहून घ्या. त्याच्यानंतर राणी रामपाल ह्या ज्या काही महिला खेळाडू राहणार आहे, यांनी कोणत्या खेळातून निवृत्ती घेतली म्हटलं तर हॉकी. राणी रामपाल आणि वंदना कटारिया दोन्ही हॉकीमधून राहणार आहे. राफेल नदाल यांनी कोणत्या खेळातून निवृत्ती घेतली म्हटलं तर टेनिसमधून त्यांनी निवृत्ती घेतलेली आहे. व्यवस्थित पॉईंट लिहून घ्या, सर्वच काय राहणार आहे, IMP राहणार आहे. त्याच्यानंतर सातव्या ज्या काही खेलो इंडिया स्पर्धा होणार आहे, म्हणजे चालू आहे, 7व्या खेलो इंडिया स्पर्धेत आदिती हेगडे या खेळाडूने सुवर्ण पदक पटकावलेले आहे. त्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा प्रश्न विचारलेला आहे. महाराष्ट्रीयन खेळाडू आहे आदिती हेगडे, म्हणून प्रश्न इथे महत्त्वाचा राहील. महाराष्ट्रीयन खेळाडू आहे, त्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ज्यांनी सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. खेलो इंडिया ज्या काही 7व्या क्रीडा स्पर्धा आहे, बिहारमध्ये चालू आहे. तर ऑप्शन दिला आहे तुम्हाला, नेमबाजी, जुडो, तलवारबाजी, त्याच्यानंतर जलतरण. तर याचं योग्य उत्तर राहणार आहे जलतरण या खेळाशी काय राहणार आहे, संबंधित राहणार आहे. त्याच्यानंतर ही जी काही खेलो इंडिया स्पर्धा आहे याची सुरुवात कधी झाली म्हटलं तर 2008 मध्ये याची काय झालेली आहे, सुरुवात झालेली आहे. 2008 मध्ये जे काही आपले वेगवेगळे राज्य असतील त्याची खेळाडू घेऊन काय करतो आपण, खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा याची काय म्हणता तुम्ही, हे म्हणा काय म्हणता त्याला, लीग भरवता. त्याच्यानंतर 2025ची ही कितवी आवृत्ती होती म्हटलं तर ही 7वी आवृत्ती राहणार आहे. 2025ची 7वी आवृत्ती. 2024च्या क्रीडा स्पर्धा कोठे झाल्या म्हटलं तर ते लक्षात ठेवा, तामिळनाडू. ते कुठे झालेले आहे, तामिळनाडू. 2024च्या. 2025च्या कोठे म्हटलं तर बिहार लक्षात ठेवा. आता इथे ठिकाण बिहार राहील, पण बिहारमधील तुम्हाला 6 शहर दिले आहे की त्या 6 शहरात काय चालू आहे, या स्पर्धा आहे. याच्यामध्ये पटना, गया, बेगुसराय, भागलपूर आणि एक का राहणार आहे, राजगीर, असे 5 शहर. आणि एक शहराची त्यांनी घोषणा सध्या केलेली नव्हती, म्हणून 5 शहर लक्षात ठेवा बिहारमधील. पटना, गया, बेगुसराय, भागलपूर आणि एक का राहणार आहे, राजगीर. 2025 बिहारमध्ये आणि 2024 कुठे राहणार आहे, तामिळनाडू. सुरुवात कधी म्हटलं तर 2008. ह्या कितव्या स्पर्धा होत्या म्हटलं तर 7व्या राहील. आणि 2024च्या किती राहणार आहे, 6व्या. याचा जर शुभंकर जर विचारलं तर शुभंकर राहणार आहे गजसिंह. हे काय राहणार आहे, शुभंकर. ते पहा तुम्हाला सिंहाचा हे दिलेला आहे चेहरा, आणि ती सोन जर म्हटलं तर गज म्हणजे काय राहणार आहे, हत्ती. व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नुसतेच लॉरेन्स ओंग काय दिलाय, लॉरेन्स ओंग यांनी कोणत्या देशाची पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. ऑप्शन दिलाय सिंगापूर, कॅनडा, जपान, चीन. तर याचं योग्य उत्तर राहणार आहे सिंगापूर या देशाची काय केलेली आहे, त्यांनी शपथ घेतलेली आहे पंतप्रधान म्हणून. लॉरेन्स ओंग हे लक्षात नाव ठेवा. त्याच्यानंतर त्रिशूर पूरम सणाचं नाव दिलंय, उत्सव म्हणा किंवा सण म्हणा. काय दिलेलं आहे, त्रिशूर पूरम त्योहार कोणत्या राज्यात साजरा केला जातो. पहिलं ऑप्शन केरळ, त्रिपुरा, आसाम, पंजाब. तर याचं योग्य उत्तर राहणार आहे केरळ या राज्यात त्रिशूर पूरम हा काय केला जातो, त्योहार साजरा केला जातो. इथे तुम्हाला जे काही पिक्चर दिसत आहे याच्यामध्ये तो सण साजरा करताना
एक फोटो दाखवलेला आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची जी काही बैठक राहणार आहे ती पहिल्यांदाच खेडेगावात झालेली आहे. तर त्या खेडेगावाचं नाव तुम्हाला विचारलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक पहिल्यांदाच कोणत्या खेडेगावात पार पडली? ऑप्शन दिला आहे काटेवाडी, रेणापूर, हिरवे बाजार आणि इकडे काय दिलं आहे चोंडी. तर याचं योग्य उत्तर राहणार आहे चोंडी या गावी. चोंडी या गावी पहिल्यांदाच मंत्रिमंडळाची काय झालेली आहे बैठक पार पडलेली आहे. इकडे तुम्हाला फोटोमध्ये दिसत असेल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती होती. आणि चोंडी जर म्हटलं तर अहमदनगरमधील हे चोंडी गाव त्यांचं काय आहे जन्मस्थान. काय आहे जन्मस्थान आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 9 दिलेला आहे तुम्हाला. यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान अंतर्गत महाराष्ट्रातील कोणत्या जिल्हा परिषदेला प्रथम पुरस्कार मिळालेला आहे? तर याचे ऑप्शन दिले आहे वर्धा, नागपूर, अमरावती, वाशिम. तर याचं योग्य उत्तर राहील वर्धा या जिल्हा परिषदेला यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियानाअंतर्गत जे काही जिल्हा परिषदेला प्रथम पुरस्कार दिला जातो तर तो पुरस्कार वर्धा या जिल्ह्याला मिळालेला आहे. या पुरस्काराची सुरुवात कधी झाली म्हटलं तर 2005 ते 2006 मध्ये या वर्षापासून हा पुरस्कार देण्याची काय केलेली आहे त्यांनी सुरुवात केलेली आहे. इथे तुम्ही जिल्हा परिषद पाहू शकता वर्धा जिल्ह्याची. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न पाहू आपण. इथे भारत आणि कोणत्या देशात मुक्त व्यापार करार पूर्ण झाला? ऑप्शन दिलेला आहे फ्रान्स, ब्रिटन, जपान आणि जर्मनी. तर याचं योग्य उत्तर राहणार आहे ब्रिटन आणि भारत या दोन देशांमध्ये काय मुक्त व्यापार करार काय झालेला आहे पूर्ण झालेला आहे. इथे दोन्ही देशाचे जे काही पंतप्रधान राहणार आहेत त्यांचे फोटो दिले आहे नरेंद्र मोदी. आणि ब्रिटन या देशाचे पंतप्रधान सध्या कोण आहे? भारतीय वंशाचे राहणार आहे ते कोण आहे? तर याचं उत्तर कशामध्ये सांगा तुम्ही कमेंटमध्ये सांगा. इथे जे काही 7 आणि 8 तारीख या 2 दिवसातील अतिमहत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहे आपण ते पाहिले. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. जय हिंद.